सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान आगडगाव या ठिकाणी काळ भैरवनाथाची दिवसेंदिवस जी यात्रा भरते याला मोठ्या प्रमाणात गर्दी उच्चांक या ठिकाणी होतो आणि आपण या ठिकाणचं एक महत्व आहे अन्नदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे दर रविवारी या ठिकाणी मोठं अन्नदान चालतं। या अन्नदानासारखीच स्थिती आजची आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त हे या ठिकाणी जसं या ठिकाणी देवदर्शन व्हावं तसंच महाप्रसादही मिळावा या उद्देशाने आज जवळजवळ 70 ते 80 हजार भक्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत येऊन जातील आणि त्या उद्देशाने दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत जवळजवळ 25 ते 30 हजार भक्त राहतील आणि म्हणून आम्ही या अन्नदानाला कमी पडू या उद्देशाने आम्ही फक्त या ठिकाणी कोरडा प्रसाद बुंदीचा या ठिकाणी केला आणि सर्वच भक्तांना या ठिकाणी तो प्रसाद मिळेल याची दक्षता या ठिकाणी घेतली आणि म्हणून सेल्फ सर्व्हिस याने प्रत्येकाला ड्रोन मध्ये बुंदी आणि 2-2 बुंदी ड्रोन घेतले तरी या ठिकाणी त्यांना देव केलेले आहे। सकाळी या ठिकाणी महाआरती झाली। महाआरतीनंतर गंगा म्हणजे कायगाव टोका या ठिकाणून कावडीने पाणी आणण्यात आलं। त्याचबरोबर काशी क्षेत्र या ठिकाणी सुद्धा 18 ते 20 कावडी धारक गेले होते। या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी गंगा जल म्हणजे काशीचं जल आणलं आणि बरोबर 8:30 वाजता ते 8:45 वाजता गंगा जलाभिषेक झाला। गंगा जलाभिषेक झाल्यानंतर अहिल्यानगर शहराचे उद्योगपती मोठे नरेंद्रभाऊ फिरोदिया यांच्या हस्ते महापूजा झाली आणि ही महापूजा झाल्यानंतर या ठिकाणी कावडीच्या आलेले कावडी धारक आणि महापूजा हा मोठा या ठिकाणचा उत्सव सकाळी होता आणि तो सकाळी मोठ्या प्रमाणात पार पडल्यानंतर आता दुपारची वेळ झाली आणि म्हणून दुपारची नेहमीप्रमाणे आरती महाआरती आणि नंतर महाप्रसाद तर त्या उद्देशाने या ठिकाणी बुंदीची व्यवस्था केलेली आहे। तर बुंदीची व्यवस्था जवळजवळ 25 ते 30 हजार भाविक या बुंदीचा महाप्रसाद या पद्धतीने प्रसाद घेतील या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। सर्व भक्तांना वेगवेगळ्या प्रकारची सावली या ठिकाणी आहे। वेगवेगळ्या प्रकारची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। रस्ते जे आहेत ना रस्त्यांनी सुद्धा रुंदीकरण वेगवेगळ्या प्रकारचं केलेलं आहे। रहदारीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कठीणता या ठिकाणी वाटणार नाही अशा उद्देशाने सर्व काही बनवलेलं आहे। या ठिकाणी भक्तांची यात्रा जी रविवारी असते त्याच्या दुसऱ्या दिवशी भूतांची यात्रा असते असं पहिल्यापासून मानलं जातं आणि म्हणून ती उद्या आहे। उद्या म्हणजे सोमवार 13 तारखेला या ठिकाणी रात्री असं म्हटलं जातं रात्री 12 ते 1:30 दरम्यान असा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वादळ वारा सुटतो आणि वादळ वारा सुटतो त्यामुळे भयानक वाटतं आणि या परिस्थितीची आम्ही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी करत नाही। ज्यांना ज्यांना अनुभव आले त्यांनी ते सांगितले आणि असं उद्या बरोबर 3 वाजता असा जंगी कुस्त्यांचा या ठिकाणी मैदान आहे। मोठ्या प्रमाणातले महाराष्ट्रातले या ठिकाणी नामवंत पैलवान या मैदानासाठी हजेरी लावणार आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत असेल। एकूण गावकऱ्यांवर ग्रामपंचायत आणि जे तरुण युवक आहेत यांचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वातून या ठिकाणी ती जी हगामा जो भरणार आहे कुस्त्यांचा फड तो कुस्त्यांचा फड त्यामध्ये 40 कुस्त्या नेमून अगोदरच लावलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या 30-30 हजाराच्या 2 आहेत 20-20 हजाराच्या 2-3 आहेत आणि त्यानंतर दुसरे जे आहेत 11 हजाराचे आहेत मग 5 हजाराचे आहेत अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। जवळजवळ मोठ्यात मोठे 3 ते 4 लाख रुपये या ठिकाणी हगाम्यासाठी यावर्षी या ठिकाणी खर्च करण्याचा हिशोब गावकऱ्यांचा हे सर्व काही व्यवस्थित चालू आहे आणि ट्रस्टही याला सर्व काही सेवा देतो सहकार्य करतो। अशाच प्रकारची सेवा आपणही आलात आपली गैरसोय झाली तर आम्हाला कधी कळवा ती गैरसोय पुढल्या वेळेस आपली या ठिकाणी दूर केल्याशिवाय आम्ही राहणार नाहोत। अशाच प्रकारचा काळ भैरवनाथाची परंपरा असणार हे काळ भैरवनाथाचं क्षेत्र श्री क्षेत्र आगडगावला आपण या एवढीच माहिती या ठिकाणी आपल्याला देतो। काळ भैरवनाथ महाराज की जय।